नमस्कार मंडळी, मी दिलीप साटम स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळचा मॉर्निंग वॉक चालू आहे आणि मी येऊन पोचलो आहे आमच्या सड्यावरती. म्हणजे आमची वाडी खालती आहे आणि आम्ही वरती आलो आहे चालायला. बघा मस्त सगळीकडे सूर्याची मस्त अशी कोवळी किरणं पसरली आहेत आणि मस्त अशी थंडगार हवा आहे. गावी ना थंडी मस्त पडली आहे, जबरदस्त. आज तर एकदम 16-17 डिग्री एवढं टेम्परेचर आहे. मस्त वाटतं आहे चालायला. तर चला तुम्ही माझ्यासोबत मॉर्निंग वॉक घ्या. चला. हा बघा मस्त वाळात आलो आहे. हा बघा आमचा वाळ. तिकडे ना एक छोटा धबधबा आहे आणि पाणी मस्त थंडगार आहे. तिथपर्यंत जाऊया, बघूया काय. पाणी एकदम थंडगार आहे. एकदम छोटं वर्जन आहे धबधब्याचं, वॉटरफॉल. हा हा हा, पाणी थंडगार आहे. वा, मस्त स्पॉट आहे. आंघोळ करण्यासाठी बेस्ट आहे. मस्त छोटीशी कोंड आहे. हा हा हा, मस्त. चला जाऊया. हे बघा आपली गावची शाळा. शाळेत आलो की शाळेचे दिवस आठवतात. तर तुम्हाला पण तुमच्या शाळेतील दिवस आठवत असतील ना. कारण आपल्या गावच्या त्या मराठी शाळेमध्ये जी मजा आहे ना, हा हा ती कशातच नाही. हे बघा हे सगळे वर्ग आहेत. मस्त कौलारू शाळा बघा. हाय शाळेचा पटांगण. तिकडे स्टेज आहे वाटतं. तर हा बघा, हा आहे बोर्ड, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. ह्याच्यामध्ये लिहिलं आहे काम सुरू झालं 7/10/2024 आणि काम पूर्णत्वाचा दिवस 6/10/2025. आज तारीख आहे काहीतरी 29 डिसेंबर. आणि हे बघा कुठे काम पूर्ण झालं आहे. म्हणजे काय आपलं गचाळ असं पद्धत आहे ही. बघू शकता फक्त लिहिलं आहे इथं बोर्ड. आणि ह्याचा रक्कम बघा किती फंड झाला आहे. 4,04,48,000. रस्त्यावरती तर असं आहे. बघा कमाल आहे ना, काय बोलणार. चला हे बघा इकडे आहे ना, ही तांब्यांची घरं आहेत सगळी. बघितलं ना आपल्याकडे कशा पद्धतीचं काम केलं जातं. बोर्डावर तारीख लिहितात, काम झालं आहे. आणि कामाला अजून तिकडे माती टाकून ठेवली रस्त्यावरती. काहीतरी थोडं तरी जरा घ्यायचे ना, अजून टाईम घ्यायचा. उगाच डेट वगैरे खोटा टाकून ठेवतात, काय माहीत. असो, आपण आपला मॉर्निंग वॉक चालू ठेवूया. जसं जसं आता थोडं खालती चाललो आहे ना, कारण आता मी आहे थोडं डोंगरावरती. खालती जसं चाललो आहे ना, मस्त थंड हवा यायला सुरुवात झाली. म्हणजे खालती अजून थंडी असणार. माझ्या मागे हा जो रस्ता बघताय ना, तर तिकडून आम्ही ना
जेव्हा आमचा देवीचा गोंधळ असतो 3 वर्षातून एकदा, गोंधळावेळी जेव्हा आम्ही लहान होतो ना, तेव्हा इथून एक रस्ता आहे, या काठावरून सरळ सरळ जायचं आणि तिकडून आमच्या साठमवाडीत आम्ही इथून यायचो आणि मस्त असे जायचो सगळे. पण आता गाड्या आल्या गाड्या आल्यामुळे चालतंय कशाला कोण, तर आता मग गाड्यांनी डायरेक्ट. पण मजा यायची, तो रस्ता भारी होता, सगळेजण जायचो आणि मस्त देवीचा गोंधळ झाला ना की मस्त सकाळपर्यंत थांबायचो आणि सकाळी परत हळूहळू चालत यायचो वरती. मजा वाटायची. मस्त पक्ष्यांचे आवाज सकाळी सकाळी ऐकायला जबरदस्त वाटतं. हा हा, कसलं भारी वाटते, थंडगार आहे. पण अजून पण वाजलेत 9 तरी पण. हा बघा, हा वाव. या व्ह्यूला कमेंट करून नक्की सांगा कसा वाटलं तुम्हाला हा व्ह्यू, आणि तुमच्या गावी पण असे जर व्ह्यू असतील ना तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. बघा इकडे मस्त कलमाची बागा बघू शकता, खूप आहेत आपल्याकडे कलमाची बागा. आपल्या कोकणातील रस्त्यांवरती ना ही एक गोष्ट मस्त असते की रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडं आहेत बघा, त्याच्यामुळे चालते वेळी पण एवढा त्रास होत नाही, मस्त आरामात जाऊ शकतो. अजून एक टर्न आला बघा. चला, हे बघा किती भारी, एकदम भारी आहे व्ह्यू बघा. एक नंबर. भरपूर वेळानंतर एक गाडी आली आत्ता. तिकडून आलं मी, बघू शकता डोंगरावरून खालती. आता नदीचा आवाज येतोय, आपण नदीवर जाऊया. मस्त आहे तो ब्रिज. आणि आता समोरची वाडी दिसेल ती आहे आमची बादेवाडी. साठमच आहेत आमचेच भाऊ पण बादेवाडीत, महाळुंगे बादेवाडी. हा किती मस्त. हे बघा, ही आहे बादेवाडी. जे समोर घर बघता ना, हे आहे खासदार अमित साटम. आणि हे बाळाचं घर आहे इकडे. का या वाडीत पण एक 7-8 घरं असतील, जसे आमच्या साटमवाडीमध्ये 10-15 घरं आहेत. अरे वा, मस्त बघा, नारळ वगैरे. वा 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 वा, नारळीच्या, सॉरी नारळ नाही आहे, पोपळीच्या बागा आहेत, सुपारीच्या. असं वाटतं. इकडून समोर गेलो ना की आपले जे सिने अभिनेते शिवाजी साटम आहेत ना, CID मधले, त्यांचं घर आहे इकडे. हे बघा, मस्त आहे. हे बाळाचं घर आहे.
मस्त बांधलाय बंगलो नदीच्या किनारी. चला जाऊया. इकडे पण बघा मस्त नारळ आणि पोपळीची बाग आहे, सुपारीची, आणि मोठी मोठी अशी काजूची झाडं आहेत जुनी. अरे का भारी वाटतंय, आणि एकदम थंडगार आहे इकडे. तर आता आपण येऊन पोचलोय शेवऱ्याची जी आमची नदी आहे तिकडे. हा बघा, हा मस्त आहे. हे बघा, भारी वाटते ना. चला आता नदीपर्यंत आलो, आता इथून परत घरी जाणार. आजचा ब्लॉग इकडेच संपवतो. कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटू आता नवीन एका ब्लॉगपर्यंत. तोपर्यंत खुश राहा, हॅपी राहा आणि चेहऱ्यावरती नेहमी स्माईल ठेवा. चला बाय बाय.